नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स शेअर सर्ज आफ्टर विनिंग ₹2089 कोटी DLF हाऊसिंग प्रोजेक्ट इन गुरुग्राम. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स इंडिया लिमिटेड या कंपनीला रिअल इस्टेट जायंट DLF लिमिटेड या कंपनीकडून रेसिडेन्शियल कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मिळाला आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 2089 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा ऑर्डर अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स इंडिया लिमिटेड या कंपनीला 24 महिन्यामध्ये कंप्लीट करायचा आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स इंडिया लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया टिटागड रेल सिस्टम्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, टिटागड रेल ॲक्वायर 40 एकर ऑफ लँड फॉर ₹126 कोटी इन बंगाल फॉर एक्सपान्शन. तर मित्रांनो, टिटागड रेल सिस्टम्स लिमिटेडने वेस्ट बंगालमध्ये 40 एकरचा लँड ॲक्वायर केला आहे 126 कोटी रुपयांमध्ये. कशासाठी? वंदे भारत आणि मेट्रो कोचेसच्या प्रोडक्शन कॅपेबिलिटीजला एक्सपांड म्हणजे वाढवण्यासाठी. आणि मित्रांनो, याचा सरळ इम्पॅक्ट टिटागड रेल सिस्टम्स लिमिटेडच्या बिझनेसवर पडणार आहे. चला आता बोलूया सरकारी कंपनी NLC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NLC इंडिया रायजेज ऑन प्लॅनिंग टू इन्व्हेस्ट ₹1.25 lakh कोटी बाय 2030 टू एक्सपांड कॅपॅसिटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NLC इंडिया लिमिटेड ही कंपनी 1.25 lakh कोटी 2030 पर्यंत इन्व्हेस्ट करण्याचा प्लान बनवत आहे. आपली कॅपॅसिटी वाढवण्यासाठी 6.7 गिगावॅटने 20 गिगावॅट. आणि मित्रांनो, या 1.25 lakh कोटी रुपयांमधला 65,000 कोटी रुपयांचा कॅपेक्स ही कंपनी रिन्युएबल आणि अदर ग्रीन इनिशिएटिव्हसाठी करणार आहे. 45,000 कोटी रुपयांचा कॅपेक्स ही कंपनी थर्मलसाठी करणार आहे. तसेच 15,000 कोटी रुपयांचा कॅपेक्स ही कंपनी मायनिंगसाठी करणार आहे. आणि मित्रांनो, या 65,000 कोटी रुपयांच्या कॅपेक्समधला 15,000 कोटी रुपयांचा कॅपेक्स ही कंपनी बॅटरी स्टोरेज एनर्जी सिस्टीम्स बिझनेसवर करणार आहे. आणि मित्रांनो, हा जो 1.25 lakh कोटी रुपयांचं अरेंजमेंट आहे, हे कंपनी कशा प्रकारे करणार आहे हे सुद्धा या कंपनीने सांगितले आहे. तर मित्रांनो, या फंडचा अरेंजमेंट ही कंपनी इंटरनल ॲक्युरल्स, डोमेस्टिक लोन्स, तसेच मित्रांनो, या कंपनीचा IPOचा सुद्धा प्लान आहे. म्हणजे मित्रांनो, आपल्याला या गव्हर्नमेंट कंपनीचा लवकरच IPO सुद्धा पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, तसेच ही कंपनी फंड रेज करण्यासाठी एक्सटर्नल कमर्शियल बोरोइंगचा सुद्धा उपयोग करणार आहे. चला आता बोलूया मारिको लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मारिको एम्स टू बी ₹20,000 कोटी FMCG फर्म बाय 2030, डबल रेव्हेन्यू इन नेक्स्ट 5 years. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मारिको लिमिटेडच्या चेअरमॅन हर्ष मारीवाला यांनी सांगितले की मारिको लिमिटेडचा एम म्हणजे उद्देश आहे पुढल्या नेक्स्ट 5 yearमध्ये
आपला रेव्हेन्यू 2 फोल्ड म्हणजे 2 पट करून 2030 पर्यंत आपला रेव्हेन्यू 20,000 कोटी रुपयांचा करण्याचा. आणि मित्रांनो, ही एक मारिको लिमिटेडसाठी पॉझिटिव्ह पॉईंट आहे. चला आता बोलूया रेल्वे कंपनी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रेलटेल बॅक्स ₹264 कोटी कवच सिस्टीम ऑर्डर फ्रॉम ईस्ट सेंट्रल रेल्वे. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला ईस्ट सेंट्रल रेल्वेकडून वर्क ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, या ऑर्डरची व्हॅल्यू आहे 264 कोटी 6,97,427 रुपये. आणि मित्रांनो, हा ऑर्डर रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला 14 जुलै 2027 पर्यंत एक्झिक्यूट करायचा आहे. चला आता बोलूया टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी नेल्को लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, ही कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. इथे तुम्ही बघू शकता, या कंपनीमध्ये टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची 50.04% हिस्सेदारी आहे. आणि मित्रांनो, या कंपनीने आज आपला फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 74.08 कोटी रुपयांनी वाढून 74.79 कोटी रुपये आली आहे. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 67.52 कोटी रुपयांनी वाढून 74.79 कोटी रुपये आली आहे. तसेच मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 4.56 कोटी रुपयांनी घसरून आला आहे 1.80 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4 कोटी रुपयाच्या नेट लॉसमधून आला आहे 1.80 कोटी रुपयांच्या नेट प्रॉफिटमध्ये. चला आता बोलूया एससीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, एससीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीने 12 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. तसेच मित्रांनो, या कंपनीने आज आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा रिझल्टसुद्धा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज झाली आहे 28,057 कोटी रुपयांनी 30,349 कोटी रुपये. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर या कंपनीची सेल्स 30,246 कोटी रुपयांनी वाढून झाली आहे 30,349 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 4259 कोटी रुपयांनी घसरून आली आहे 3844 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4309 कोटी रुपयांनी घसरून आला आहे 3844 कोटी रुपये. चला आता बोलूया रेल्वे कंपनी RVNL बद्दल, म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, RVNL सेक्युअर ₹4047 कोटी कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम दिल्ली मेट्रो फॉर फेज 4 वेडक्ट कन्स्ट्रक्शन. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडला दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन कडून ऑर्डर मिळाला आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 447.42 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा ऑर्डर RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडला 36 महिने म्हणजे 3 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता.
तोपर्यंत टाटा, बाय बाय.